मराठी फिल्मचं दुर्दैव असं इंडस्ट्रीचं की मुंबई म्हणजे बॉलिवूड हे महाराष्ट्रात आहे. कसं आता सैराट पिक्चर आला, त्याच्यानंतर लाट आली सैराट सारख्या पिक्चरची. खूप सारे किती पिक्चर आले, 4-5 वर्ष तेच चालू होतं कंटिन्यू. मग काय झालं त्याचं? करेक्ट. त्यांनी गंडवलं. तो प्रोड्युसर मेला पहिल्याच पिक्चर मध्ये, तो परत आयुष्यात आता प्रोडक्शन मध्ये येणार नाही येऊ शकत. की आधी त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला की ते ऍक्टर आहेत का. कुठेतरी गॅदरिंग मध्ये छोटंसं काम केलं आणि घरामध्ये गेट टुगेदरला काहीतरी कॉमेडी करून लोकांना हसवलं आणि दिसायला छान आहात. नाही तुम्ही ऍक्टर आहात असं नाही होत. राईट. आपण आता साऊथ सारखं कॉपी करायला पण जमत नाहीये, कारण का ते कॉम्प्रोमाइज नाही करत. आपल्याकडं 4 बोलेरो म्हणजे घाम फुटतो प्रोड्युसरला. हॅलो सर. हाय, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. सध्या कोणता प्रोजेक्ट चाललाय? आता खूप चाललेत, म्हणजे आता कम्प्लीट पण झालेत काही. आता माझा देवा म्हणून एक प्रोजेक्ट आहे, तो कम्प्लीट झाला आहे शाहिद कपूर बरोबर. त्यानंतर छावा झाला आहे कम्प्लीट, विकी कौशल बरोबर. हिस्टॉरिकल आहे, मग विकी कौशल त्यात छत्रपती संभाजी महाराजांवर. आणि आय एम प्लेइंग बहिर्जी नाईक, वेगवेगळी पॅच कॅरेक्टर मी त्याच्यामध्ये आत्ता करतोय. ओके. ते चालू आहे. आत्ता एक वेबसिरीज चालू आहे माझी दलदल नावाची, ॲमेझॉनला. अच्छा. आत्ता अजून एक 4 प्रोजेक्ट चालू होत आहेत या महिन्यात 1.5 महिन्यात, तर त्यांचंही काम चालू आहे. अरे वा, कमाल कमाल. सो मेनली आता तुमची माझी ज्यावेळेस दिवशी भेट झाली त्या दिवशी आपण ॲनिमलवरती थोडंफार डिस्कशन केलंच होतं. तर संदीप रेड्डी वांगा या व्यक्तीबद्दल, म्हणजे तुम्ही पर्सनली आता त्यांच्यासोबत राहिलात, ॲज अ डिरेक्टर त्यांनी तुमच्यासोबत कामही केलेलं आहे. तर तुमचा एक्सपिरियन्स काय होता? कारण ओव्हरऑल आपण जर एक मीडियामध्ये बघितलं किंवा एक सोशल मीडियावर जर इमेज बघितली तर ती खूप निगेटिव्ह जाते. पण संदीप रेड्डी वांगा ॲज अ पर्सन, संदीप वांगाची निगेटिव्ह हां, कारण ज्या प्रकारची एक ॲनिमल नंतर ही बनवली गेलेली आहे की ज्या प्रकारचे स्टेटमेंट्स आले किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आल्या त्यानंतरची, पण तुम्ही ॲज अ पर्सन काम केलेलं आहे. सो व्हॉट दॅट पर्सन थिंक्स ॲक्च्युली. नाही, माझं काय पर्सनली असं त्यांच्याशी कधी इंटरॅक्शन नाही झालेलं, पण म्हणजे आमच्या कामानिमित्त आम्ही जे काय बोलत होतो किंवा आम्ही जेव्हा कधी सेटवर असायचो, शूटमध्ये असायचो, तर आमचं कायम क्रिएटिव्ह आणि या गोष्टीवरच बोलणं होतं, म्हणजे कुठल्याही डिरेक्टरशी. त्यामुळं मला काय असं संदीप रेड्डी वांगा असे निगेटिव्ह नाही वाटले. ही इज अ व्हेरी क्रिएटिव्ह मॅन आणि खूप त्यांच्या ते ह्याच्यात असतात. शूटमध्ये असताना सुद्धा ना त्यांच्या डोळ्यासमोर ती फिल्म चालू असते, ते त्या फिल्म आणि ह्याच्यातच असतात. त्यामुळे माझं तेच इंटरॅक्शन आहे. सो आणि नॉर्मली ते एक ॲक्टरला खूप चांगल्या पद्धतीने कम्फर्टेबल करतात काम करत असताना. त्यानंतर ही इज ऑलवेज वेलकम फॉर सजेशन्स. म्हणजे असं नाही की मी डिरेक्टर आहे, ॲक्टरनी मला सजेशन नाही दिली पाहिजे, असं कधीच नाही झालं. म्हणजे मलासुद्धा, मी त्यांच्यापुढं खरंच छोटा ॲक्टर आहे, पण त्यांनी माझेसुद्धा काही 3-4 सजेशन्स होते, मी त्यांच्याशी डिस्कस केलं. तर त्यातल्या त्यांनी 2 सजेशन ॲक्सेप्ट केल्या की त्यांना त्या आवडल्या. ते म्हणले नाही, दिस इज गुड वन, आपण हे करूयात. सो इज अ गुड मॅन. मला तरी माझा अनुभव तरी चांगला आहे त्यांच्याबाबत. आता बाकी लोकांना काय वाटतं बरं, आय डोंट नो. एक्झॅक्टली, प्रत्येकाचं वेगळं असतं पर्स्पेक्टिव्ह. आणि त्या मूवीमध्ये तुम्ही रणबीर कपूर सोबतही काम केलं. तर रणबीर कपूर ॲज अन ॲक्टर, म्हणजे त्या माणसाच्या प्रोसेस, म्हणजे ॲक्च्युली तो रणबीर कपूर जर ह्या जनरेशनच्या ॲक्टर्सबद्दल आपण बघायला गेलं तर त्याच्या वयाच्या समकालीन ॲक्टर्सपेक्षा थोडा वेगळाच दिसून येतो दरवेळी. एकतर रणबीर, मी त्याला फर्स्ट टाईम ॲनिमलच्या निमित्तानेच माझं त्यांचं बोलणं झालं होतं किंवा भेट झाली होती. आणि मी आय एम प्लेइंग दॅट पर्सनल बॉडीगार्ड. म्हणजे त्याच्या लहानपणापासून तो मोठ्या होईपर्यंत त्याचा एक पर्सनल बॉडीगार्ड म्हणजे देवसिंग चाचा होता. बरोबर. म्हणजे 4 सीन होते, ते कट झाले वगैरे, पण आम्ही एकत्र खूप काम केलं. आणि मला अजिबात कुठेही कधी डे 1 पासून मला असं जाणवलं नाही की ही इज अ कपूर्स किंवा ही इज अ मेगास्टार. ही इज अ मेगास्टार. राईट. तो मेगास्टार आहे वगैरे. तर तो आपल्या को आर्टिस्टनं खूप कम्फर्ट ॲटमॉस्फिअर क्रिएट करतो, फार कम्फर्ट देतो आणि मजा येते त्याच्याबरोबर काम करायला. मला आवडलं त्याच्याबरोबर काम करायला. रादर आम्ही अजून काही वेगळं पण काम करतोय त्याच्याबरोबर. म्हणजे आहेत काही गोष्टी गुलदस्त्यात आहेत. माझंच एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर आम्ही काम करतो. सो इज अ गुड मॅन, चांगला माणूस आहे. आणि ॲज अ ॲक्टर म्हणून इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह, खूप सेन्सिटिव्ह आहे. बारीक बारीक गोष्टींवर खूप तो अभ्यास करतो, होमवर्क कळतो त्याचा की नाही ह्यांनी तयारी करून आलेलं आहे, या सीनची व्यवस्थित त्यांनी तयारी केलेली आहे, डिरेक्टर आणि ह्याच्याबरोबर व्यवस्थित डिस्कशन झालेली आहे, ते कळतं. आणि ह्याच्यात राईट. आणि आता सीनच्या तयारीबद्दल आपण जर बोलत होतोच तर मग एक सीन कोणताही ज्यावेळेस क्रिएट होतो तो ऑन पेपर असतो.
आणि त्याच्या आधी एक रिहर्सल करावी लागते, त्यात एक वायबिंग क्रिएट होतं 2 ॲक्टर्समध्ये. तर तुमची एक प्रोसेसबद्दल थोडंफार सांगाल का? म्हणजे अबाउट ॲनिमल का? नाही, अबाउट एनिथिंग, लाईक बाकीचे जे काही प्रोजेक्ट तुम्ही केलेत त्यामध्ये. पूर्वी आम्हाला ऑन द स्पॉट सीन दिले जायचे, पण आता मला ते आधीच साईड्स येतात की सर हे सीन आम्ही आपण शूट करणार आहोत तुमच्याबरोबर. आणि ओव्हरऑल अख्ख्या त्या प्रोजेक्टचा जो सोर्स आहे किंवा त्याचं जी एक लय आहे, फ्लो आहे, किंवा ते कशा पद्धतीचे, त्याची स्टोरी लाईन काय अख्ख्या प्रोजेक्टची स्टार्ट टू एंड काय आहे, आणि आपण कुठे आहोत त्याच्यामध्ये, तर हे माहिती आता असतं आम्हाला. सो दॅट तो सगळा पिक्चरचा आणि त्या सगळ्या प्रोजेक्टचा सगळा विचार करून त्या अनुषंगाने एक कॅरेक्टर डेव्हलप केलं जातं आधीच. बऱ्याच वेळेला आम्हाला कॅरेक्टर स्केच येतं, बऱ्याच वेळेला बहुतेक वेळा येतच की हे कॅरेक्टर तुम्हाला दिलेलं, हे कॅरेक्टर कसं आहे, म्हणजे त्याचे शेड्स काय आहेत, तो कसा वागतोय, तो कसा बोलतोय, तो कुठं निगेटिव्ह होतोय, तो कुठं ग्रे शेडमध्ये येतोय, तो काय करतोय, हा कॉमेडी आहे का वगैरे, ह्याचं अख्खं एक पेज भरून आम्हाला एक स्केच येतं. सो दॅट आम्हाला ते सोपं पडतं की ते कॅरेक्टर डेव्हलप करायला किंवा ते कॅरेक्टर आत्मसात करायला, त्यात आम्हाला खूप सोपं पडतं. सो दॅट आम्हाला माहिती असतं की माझं कॅरेक्टर कुठं आहे या फिल्ममध्ये, अख्ख्या फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचं स्थान काय आहे हे मला माहिती असतं. मग त्याप्रमाणे आधीचे सीन काय झालेले ते आम्ही डिस्कस करतो फर्स्ट एडी किंवा सेकंड एडी बरोबर, की बाबा ह्याच्या आधी काय घडलंय बरोबर आणि ह्याच्यानंतर काय घडणार आहे या सीन नंतर. सो दॅट तो मधला जो दुवा असतो, जो माझा सीन आहे, तर तो मला व्यवस्थित फुलवायला मदत मिळते. राईट. मला जर आधीच्या सीनला काय घडणार हे जर माहिती असेल तर मग मला तो कंटिन्युटी घ्यायला लागेल ना त्याची. सो दॅट त्या पद्धतीनं काम करतो आणि होमवर्क करायला लागतो. मग मी डायलॉग्स कसे बोलायचे, काय बोलायचे, ह्याचं माझं एक होमवर्क असतो. मग ती प्रॅक्टिस असते की मी अशा पद्धतीने बोलू का, मी तशा पद्धतीने डायलॉग्स बोलू का, की या सीनचा जो आत्ता टोटल मूड आहे तो मूड काय, त्याप्रमाणे मला कशा पद्धतीने डायलॉग्स बोलायचे आहेत, मला फास्ट बोलायचे आहेत किंवा मला मिडियम स्पीडला बोलायचं आहे पिचला, किंवा एकदम स्लो पिचमध्ये मला हे करायचं आहे. सो दॅट मला त्या गोष्टींचा आधी 1-1.5-2 दिवस वेळ मिळतो अभ्यास करायला, आणि आम्ही प्रयत्न करत होतो. आणि मग जेव्हा एक बिफोर टेक जी रिहर्सल होते, कारण तेव्हा कॅमेरा पण मुवमेंट्स असतात, हे असतात, त्यांना पण रिहर्सल्स लागते, तर त्या रिहर्सलच्या वेळेला डिरेक्टर ते बघत असतो आणि त्याला काही करेक्शन वाटली किंवा हे वाटलं तर मग तो तिथं एक छोटंसं डिस्कशन होतं, फार मोठं होत नाही की नाही हे असं नाही, हे असं कर किंवा तसं कर, आणि मग त्या पद्धतीने तो टेक होतो. आणि मग त्यांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण करत. राईट. आणि मग हे जे आहे, आता समजा तुम्ही बऱ्यापैकी कॅरेक्टर रोल प्ले करताय बऱ्याचशा मूवीजमध्ये, तर कोणतं कॅरेक्टर मी केलं पाहिजे आणि कोणतं, कारण ऑब्व्हियसली ऑफर होताना बऱ्याचशा फिल्म्स ऑफर होतात, परंतु चूज तुम्हाला करायचं की कोणतं करायचं आणि कोणतं नाही. खरं सांगायचं तर अजूनही तो चॉईस माझ्याकडे नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग. अच्छा. कारण का नुसतं ॲक्टिंग करणं आणि मग मला हेच पाहिजे, मला बऱ्याच वेळेला काय होतं की तुमच्या कामाबरोबर तुमची आर्थिक गणितंसुद्धा तुम्हाला सांभाळायला लागतात. बरोबर. सो दॅट तुम्हाला कधी कधी चॉईस नसतोच. म्हणजे पण मला निगेटिव्ह कॅरेक्टर्स करायला जास्त आवडतात, मी केलेली आहेत पण काही, पण ते जास्त मिळालं तर आनंद होतो. म्हणजे मी 100% देतोच कुठल्याही कॅरेक्टरला, पण निगेटिव्ह कॅरेक्टर असेल तर मी 150% देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फ्युचरमध्ये एक मोठा खलनायक आम्हाला दिसू शकतो. आमीन. आता तुमची सुरुवात खरं नाटकांपासून सुरू झाली, रंगभूमीपासून सुरू झाली, आणि एका म्हणजे आधी थोडंसं तुमच्या प्रवासाबद्दल सांगा, रंगभूमी टू फिल्म. मी लहानपणापासूनच स्टेजवर काम करतो, मराठी स्टेजवर, म्हणजे अगदी बालनाट्य, गॅदरिंग, शाळेची गॅदरिंग तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग बालनाट्य, मग ॲमॅच्युअर, मग एक्सपेरिमेंटल थिएटर आणि कमर्शियल थिएटर, असा माझा प्रवास आहे. म्हणजे प्रॉपर एक जे आपण म्हणतो ना मॉन्टेसरी, त्याच्यानंतर हायस्कूल, मग प्रायमरी, मग हायस्कूल, मग कॉलेज वगैरे, त्याच पद्धतीने माझी डेव्हलपमेंट झाली. आणि मला हे करत असताना अभिनयाविषयी खूप शिकायला मिळालं. या सगळ्या प्रोसेसमधून मी गेलो. मी अचानक कमर्शियल नाटकात नाही गेलो कधीच. सो मी अगदी गॅदरिंग, बालनाट्य, एक्सपेरिमेंटल वगैरे असं करत 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 कमर्शियलला आलो, आणि मग त्याच्यानंतर मग मी फिल्मकडे आलो. ओके. सो दॅट तो मला एक चांगला अनुभव मिळाला. आणि बेसिक सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की मला लहानपणापासून वाटत होतं की आम्ही ॲक्टर. ओके. हा फील, एक इनर कॉल जेव्हा आपण म्हणतो की आतला आवाज, तो मला कायम होता की मी ॲक्टर आहे. मध्ये काही वेगळे बिझनेस केले किंवा हे झालं, पण ते स्वस्त, तो ॲक्टरचा किडा काही स्वस्त बसू देईना, तर शेवटी मग ॲक्टिंगमध्ये चालू पूर्ण वेळ. पण ही दोन्ही मीडिया वेगवेगळे. आणि मग नाटकांमधून जेव्हा फिल्मला स्विच झाले तुम्ही,
त्यावेळेस काही स्वतःच्या ॲक्टिंगमध्ये किंवा स्वतःमध्ये काही चेंजेस करावे लागतात? खूप करायला लागतं. कारण बेसिक कसं होतं की नाटकामध्ये जो पहिला प्रेक्षक असतो, जो पहिल्या रांगेतला प्रेक्षक असतो, तो कायम तुमच्यापासून साधारण एक 20 फूट लांब असतो, कमीत कमी 20 फूट लांब असतो. आता ऑपेरा स्टाईल जे थिएटर्स आहेत म्हणजे NCP आहे किंवा पृथ्वी थिएटर्स आहेत, इथं प्रेक्षक तुमच्या समोर असतो, अगदी साधारण एक 5 फुटावर बसलेला असतो. पण नॉर्मली आपल्याकडची जी थिएटर्स आहेत किंवा स्टेज आहेत की जी वर स्टेज आहे आणि खाली लोक बसतात, तर साधारण एक 20-25 फुटाचं अंतर असतंच. सो दॅट तिथं तुम्हाला तुमच्या कायिक अभिनयावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला लागतं तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्सपेक्षा. कारण का त्या लोकांना दिसलं पाहिजे, शेवटच्या रांगेपर्यंत कळलं पाहिजे की तुमचे एक्सप्रेशन्स काय. बरोबर. मी जर इथं नुसतं रडतोय आणि एका जागेवर उभं राहून रडायला लागलो तर ते शेवटच्या प्रेक्षकांना कदाचित दिसणार नाही ते. तर त्यांना त्याच्यासाठी तुमच्या फिजिकल जो ॲक्टिव्हिटी त्याची त्याला जोड द्यावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही इकडं तिकडं बघू शकता नाटक चालू असताना, लोकांना कळत नाही. बरोबर. खूप गोष्टी आहेत, तुम्हाला थोडासा लाऊड अभिनय करायला लागतो. आता काय झालं आहे की लेपल्स आलेले आहेत, माईक इथं लागलेला असतो, तर बऱ्याचशा नाटकांमधून मग ते आता हळूहळू ते सटलकडे यायला लागलं आहे अगेन नाटकांचं. पण मी जे केलं स्टेज किंवा मी जे रंगभूमीवर तेव्हा काम करतो काही नाही, शेवटच्या रांगेपर्यंत प्रेक्षकांना ऐकू गेलं पाहिजे, ह्या आवाजाच्या प्रोजेक्शननी बोलायचं आहे. बरोबर. आणि त्याची सवय तेव्हा लागली ना. मग त्याच्यात आवाजाची एक चढ उतार करणं किंवा आवाज कंट्रोल करणं किंवा कंट्रोल करून बोलणं किंवा मला कुठं वरचा स्वर लावायचा, कुठं खालचा स्वर लावायचा किंवा कुठं मला शांतपणे बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी. पण हे सगळं करताना प्रोजेक्शन पण द्यायचं आहे. बरोबर. भले मी अगदी हळूवार जरी बोलत असलो तरी शेवटच्या प्रेक्षकाला ऐकू गेलं पाहिजे ना हळूवार बोललो. मग ते प्रोजेक्शन असतं, मूड तोच ठेवायचा आहे पण त्या आवाजाचं प्रोजेक्शन तुम्हाला द्यायला लागतं. राईट. हा झाला एक नाटकाचा भाग. पण जेव्हा मी कॅमेरा फेस करायला गेलो तर तेव्हा फर्स्ट माझी एक डॉक्युमेंटरी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा केली सुपर 16वर. तेव्हा ते फिल्म लावून करायचं. आनंददादा म्हणजे गदी माडगुळकरांचे चिरंजीव आहेत, त्यांची एक डॉक्युमेंटरी होती, महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट होता, महाराष्ट्राची शाहिरी परंपरा, की जे मी सुपर 16 म्हणजे कॅमेराला मी आयुष्यात पहिल्यांदा फेस केलं तेव्हा. आणि त्यावेळेला असं होत होतं की माझं एवढा जेव्हा क्लोज असायचा तर त्या क्लोजला मी इकडे तिकडे असं कुठेतरी बघत असायचो की जे नाटकाची सवय आहे. बरोबर. आणि रिटेक व्हायला लागले खूप, आणि प्रचंड रिटेक व्हायला लागले. मग शेवटी त्यांचे रिटेक आणि त्यांची फिल्म व्हायला जायला लागली ना रिटेकमध्ये. आत्तासारखं डिजिटल नाही की चल गेलं किती काय फरक नाही पडत, डिलीट मारा परत वापरा. हा, ती जुनी ती फिल्म वाया ना डब्यात. रिटेक म्हणजे डब्यात ती फिल्म. बरोबर. आणि ते नुकसान असतं ना. तर त्या आनंदाताना टेन्शन यायला लागलं की आता किती. मग शेवटी एक संजय गोडबोले म्हणून तेव्हाचे कॅमेरामन होते, खूप अप्रतिम कॅमेरामन. तर आता ते ज्ञानेश्वरीचा प्रसारक म्हणून फार मोठं नाव आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये, संजय गोडबोले. तर त्यांनी आनंदाला सांगितलं की मी शिवराजशी बोलतो, जरा आम्ही गप्पा मारून येतो. आम्ही तेव्हा नातूवाड्यात शूट करत होतो शनिवारकडे. मग आम्ही ते नर्मदेश्वर म्हणून जे आहे ते चहा प्यायला गेलो. आणि मग मला संजयनी कॅमेरा काय असतो, जेव्हा तुझा एवढा क्लोज असतो तेव्हा तुझा लुक हा स्टेअर पाहिजे. जिथं तुला कॅमेरा डिरेक्टरने सांगितलं की इथं लुक द्यायचा आहे तर तिथंच द्यायचं, तिथनं हलवायचा नाही आहे. बरोबर. कारण तू इकडं तिकडं बघतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की अजून आजूबाजूला लोक आहेत का, कोणी आलं आहे का. मास्टरला एस्टॅब्लिश करताना तू एकटाच आहेस. करेक्ट. पण जेव्हा क्लोजला येतो तेव्हा इकडे तिकडे बघतो म्हणजे कोणीतरी येतंय जात्या असं होत आहे का, तर ती गडबड होतीये सगळी. बरोबर. किंवा मी असं हालायचो वगैरे बिंदास वगैरे, तर तसं नाही होत ना. कारण का जेव्हा तुमचा क्लोज यायला लागतो, जेव्हा 55 लागतो, 75 85 लागायला लागतो लेन्स, तर तेव्हा तुम्ही क्लोज लायला लागतो, तर तुमचा चेहरा एवढाच दिसायला लागतो. प्रेक्षक तुमच्या इथं आलेला असतो. करेक्ट. मग तुम्हाला जरा जरी हल्ला तरी मी आउट ऑफ फ्रेम जातो ना. मग ते सगळं कंट्रोल, म्हणजे हे टेक्निकल बाजू खूप शिकून घ्यायला लागतं. आणि मला त्यांनी साधारण एक 15-20 मिनिटात इतका तयार केला, त्याच्यानंतर मला आयुष्यात कधीच गरज नाही पडली. मी संजय गोडबोलेचे आजही खूप आभार मानतो. अरे वा, ग्रेट ग्रेट. आणि आता जसं मग असे तुम्ही बोलताही बोलले होते की अजून तो चॉईस नाही आहे, कारण काही आर्थिक गणितही सांभाळावी लागतात. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की खास करून ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेस ज्या असतील त्यांच्या आर्थिक गणितं अजून तेवढे व्यवस्थित बसत नाहीत. तर मग ते जर बसवायचे असतील तर तुम्ही कशा प्रकारे अप्रोच ठेवला पाहिजे? खरं तर तसं काही त्याला काही समीकरणं नाही आहेत फ्रँकली स्पीकिंग. आणि शेवटी इंडस्ट्री हा म्हणजे तुमचे कष्ट आहेत, नो डाऊट, सगळंच आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत, पण कुठं ना कुठेतरी नशिबाचा भाग आहे. ते तर आहेच. तुम्हाला तिथं उभारायला लागतं, माहीत नाही. पण अशी समीकरणासाठी काय असं की मी हे करीन मग एवढे पैसे मिळून, पण मला असं वाटतं की
जे काही पैसे मिळतात कलाकारांना किंवा ॲक्टर्सना जे नवोदित आहेत किंवा येतात त्यातले काही पैसे बाजूला काढून ठेवावेत. पण काय होतं बऱ्याच वेळेला की आधीचेच काहीतरी खड्डे बसलेले असतात तर ते भरण्यासाठी ते काहीतरी ते सगळं गडबड चालू असते. असं समीकरण कुठल्याच म्हणजे माझं तर मते असं नोकरी जर सोडली तर बाकी धंद्यांमध्ये कुठलं असं समीकरण असतं असं नाहीये. ते तुम्हाला प्रत्येकाचं आपापल्या पद्धतीने मॅनेज करण्याची ते स्किलवर सगळं डिपेंड आहे. काही ना काही बॅकअप तर असला पाहिजे या गोष्टींसाठी आपल्याला ठेवायला लागतो रिझर्व्ह फंड. करेक्ट. आणि आता तुम्ही मराठी सिनेमांमध्येही काम केलंय, हिंदीमध्येही केलंय, साऊथमध्येही केलंय. साऊथला सध्या फोकस करूयात की असं बघतोय आपण मागच्या काही वर्षांमध्ये साऊथ इंडियन सिनेमा जो आहे हा बऱ्यापैकी टेक ओव्हर करतोय. म्हणजे ओव्हरऑल पॅन इंडिया आता तो बऱ्यापैकी स्प्रेड व्हायला लागला आहे. तर तुम्ही काम करताय तिथे, तुम्हाला काय वाटतं की त्या इंडस्ट्रीमध्ये आत्ता सध्या असं काय स्पेशल आहे की ज्यामुळे ते लोक एवढे. त्या इंडस्ट्रीचं स्पेशालिटी अशी आहे की एकतर त्यांना प्रेक्षकांची नस कळते. ओके. ऑडियन्सची नस काय, प्रेक्षकांना काय बघायला आवडतं हे त्यांना कळतं. अदरवाईज रजनीकांत एवढा मोठा झाला नसता. ही इज अ व्हेरी बिग थिंग. तो सदियों के महानायक त्या कॅटेगरीतला माणूस आहे तो. राईट. पण रजनीकांतनी केलं हे सामान्य माणूस कधीच करू शकत नाही. बेसिक त्यांनी स्वप्न विकली लोकांना की एक ॲक्टर आहे तो 100 लोकांना मारता. आपल्याकडे 4 लोक जरी येईल तरी आपण त्यांना कितीही बिल्डर असेल तर 4 लोकांना सामोरं नाही जाऊ शकत. नाही. पण तिथं एक ॲक्टर 100 लोकांना मारतो, दणादण मारतो आणि त्याला काही होत नाही वगैरे. ही लोकांची स्वप्न असतात. बरोबर. हे लोकांना बघायला आवडतं किंवा हे लोकांना आवडेल. सुपर ह्युमन वेळाला सुपरमॅन वगैरे अशा टाईपचे. कारण सगळ्यांची इच्छा असते की मी असं ठाक केलं की असं आलं, ठाक केलं की तसं झालं. तर ते तसं काही होत नसतं. मग ती स्वप्न ते विकतात पडद्यावर आणि मग तिथं रजनीकांत दिसत नाही तर आपण स्वतःलाच बघायला लागतो. करेक्ट. जसं आपण बच्चनच्या फिल्म्स बघताना आपण आधी 5 मिनिटं बच्चन बघतो, नंतर आपण तो विजय, म्हणजे त्याचं जे कॅरेक्टरचं नाव आहे विजय खूप वेळ असतं, तर आपण विजय होतो. बरोबर. आपण मारायला लागतो. मी बघितलंय ऑडियन्समध्ये की लोक असं चालू असतं लोकांचं, माहिती आहे का. सो दॅट हे स्वप्न विकतात. तो डिरेक्टर आणि ॲक्टर लोकांना त्या स्वप्नाशी किती कनेक्ट करू शकतात त्याच्यावर त्यांचा सक्सेस राहतो. बरोबर आहे. म्हणजे इमोशनल आणि मेंटल कनेक्ट होणं तेवढंच गरजेचं आहे. जर आपण आता तसं मराठी इंडस्ट्रीकडे आलो तर मराठी इंडस्ट्रीतले आता जुने मूवी जर बघितले तर आजही आपण बऱ्याच वेळा रिपीटवर बघतो. हो. आणि आत्ता अशी सिच्युएशन आहे की कोणता मराठी सिनेमा या आठवड्यात लागलेला आहे हेही माहीत नाही आहे. म्हणजे एवढा कॉन्ट्रास्ट कसं काय क्रिएट झाला. कॉन्ट्रास्ट क्रिएट होण्यामागची बरीच कारणं आहेत. मराठी इंडस्ट्रीतले जुने जे चित्रपट होते, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या काळापर्यंत मराठी इंडस्ट्री चांगली बूममध्ये होती, व्यवस्थित बूममध्ये होती. कंटेंट होता. कारण त्याच्यानंतर त्याच्या आधी एक तमाशाचा एक मोठा पगडा होता मराठी चित्रपटांवर. त्याच्या आधी पण कंटेंट पण होतं, त्यातही कंटेंट होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी जो काय माझा अभ्यास आहे, माझं वाचन आहे किंवा मी जे करतो, तर हे समाजरंजनाचं एक माध्यम आहे. बरोबर. एंटरटेनमेंट आहे. माझं असं मत आहे की एंटरटेनमेंटची सुरुवात जी आहे ती अगदी गोंधळ घालणे, काकडा नाचवणे, वाघ्या मुरळी वगैरे ह्या कैकशे सालांपासून, कैकशे वर्षांपासूनच्या ह्या परंपरा आहेत. तर या एंटरटेनमेंटचाच एक भाग आहे. पण तेव्हा त्या एंटरटेनमेंटबरोबर एक समाज प्रबोधन पण होतं. तर माझं असं मत आहे की हे जे सगळे मनोरंजनाची ही साधनं आहेत ही समाज प्रबोधनासाठी आहेत पहिल्यांदा, आणि नंतर त्याची एंटरटेनमेंट म्हणून व्हॅल्यू आहे. करेक्ट. कारण तुम्ही आत्ताचे पिक्चर जर बघितले 1970, 80च्या दशकापर्यंत, तर प्रत्येक फिल्मला एक सोशल कॉज होता. बरोबर. मग ती हिंदी असो, मराठी असो, कुठलीही असो. मराठी तर जास्तच होतं. तर रादर सूड घेणं, गावावर झालेल्या अत्याचाराचं सूड घेणं, किंवा आईवर झालेल्या अत्याचाराचं मुलांनी सूड घेतला आहे, किंवा सिस्टीम विरुद्ध तो लढला आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एक सोशल कॉज होता की जो आता मिसिंग आहे. ओके. फिल्ममधून, बऱ्याचशा फिल्म्समधून तो खरंच मिसिंग आहे. सोशल कॉजच नाही आहे काही. राईट. तर लोकांनी मग ते कुठं कनेक्ट करायचं स्वतःला. लोकांना काय त्यात, हे लोकांना कळत नाही, पण त्यांच्या बॅकमाइंडला हे प्रश्न पडत असतात. ते विचारत नाहीत पण त्यांच्या बॅकमाइंडला नक्की हे प्रश्न पडत असतात. तर तो सोशल कॉज नाही. आणि मराठी फिल्मचा सोशल कॉज टोटल हरवला आहे. त्यात मराठी फिल्मचं दुर्दैव असं इंडस्ट्रीचं की मुंबई म्हणजे बॉलिवूड हे महाराष्ट्रात आहे. कसं.
हो, दुर्दैव आहे. कारण का तुम्ही इतर राज्यात जाऊन बघा, तेलुगू बघा, तमिळ बघा, मल्याळम बघा, कन्नड बघा, बंगाली बघा, गुजराती बघा, तिथं एक रिलिजियस ऑडियन्स आहे की जो महाराष्ट्रात नाही आहे. ओके. तिथला ऑडियन्स एखादी फिल्म आवडली तर थिएटरमध्ये जाऊन 2-2, 3-3, 8-8 वेळा बघतो. बरोबर. आपल्या तर कितीही फिल्म आले, सैराट हा अगदीच एखादा ऑप्शन असा आला की लोकांनी 2-3दा बघितली ती फिल्म थिएटरमध्ये जाऊन. बरोबर. पण त्याच्या अलीकडे आणि पलीकडे काय आहे? काही नाही आहे. काही नाही. राईट. ॲब्सोल्यूट काही नाही आहे. आणि आपल्याकडचं मराठी प्रेक्षक हा जास्त हिंदीकडे वळला आहे. तसा तेलुगू, तमिळ, मल्याळम हे हिंदी नाही बघत जास्त. ते त्यांचे रिलिजन, त्यांचं जे आहे त्यांच्या भाषेचे चित्रपटच बघतात जास्त. आणि हे मी सगळीकडे हिंडून बघतोय ना, मी अगदी वेस्ट बेंगाल इकडे तिकडे सगळीकडे मी हिंडून बघतोय ना, तर हे असं सगळीकडे ते त्यांच्या भाषेतले चित्रपट जास्त बघतात, मराठी प्रेक्षक बघत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी चित्रपट हा प्रेक्षकांपर्यंत आजकाल पोचतच नाही आहे लवकर. ओके. एक तर बजेट खूप कमी असतात. 3 करोडच्या बजेटमध्ये ते 2.5 करोडमध्ये फिल्म करणं, 50 लाखाचं बजेट जर मार्केटिंगला ठेवलं काहीच होते. 50 लाखात कुणाला पोहोचणार तुम्ही? अख्ख्या महाराष्ट्रात कधी दिसणार? बरोबर. हिंदीवाल्यांचं बघा, त्यांचं जर 100 कोटीचं बजेट असेल, 150 कोटी रुपये मार्केटिंगलाच लावतात ती लोक. ते आहे. ते घराघरात तुमची फिल्म त्यांची फिल्म पोहोचवतात. आपल्याला कळतं ना, ही हिंदी फिल्म रिलीज झाली, ती हिंदी फिल्म रिलीज झाली. आपल्याला मराठी फिल्म कळत पण नाही रिलीज झाल्याची. करेक्ट. खरी गोष्ट आहे. तेचपणा, तोच ते पाचकळ काहीतरी जोक करायचे, तोंड वेडी वाकडी करून हे करायचे. लोकांना फार काळ नाही आवडत या गोष्टी. राईट. त्यांना रिअल एंटरटेनमेंट हवी असते, विषय नसतात काहीतरी. आता सैराट पिक्चर आला, त्याच्यानंतर लाट आली सैराट सारख्या पिक्चरची. खूप सारे, किती पिक्चर आले, 4-5 वर्ष तेच चालू होतं गट्टी. मग काय झालं त्याचं? करेक्ट. मग गंमत अशी आली की त्यांना, ज्या प्रोड्युसरला ज्यांनी पटवलं की आपण सैराट सारखा हिट करू हा पिक्चर वगैरे, त्यांनी गंडवलं. तो प्रोड्युसर मेला पहिल्याच पिक्चरमध्ये, तो परत आयुष्यात आता प्रोडक्शनमध्ये येणार नाही येऊ शकत. बरोबर आहे. माझं म्हणणं की तुम्ही त्या प्रोड्युसरला सगळे पैसे, म्हणजे त्याला प्रॉफिट नका देऊ, पण त्यांनी टाकलेले पैसे तरी ॲटलिस्ट त्याला परत देण्याची काहीतरी व्यवस्था ठेवा. करेक्ट. आणि मग इकडे सबसिडी मिळते, मग हे मिळतं, मग ते त्याच्यावर खेळ होतो. नाही होत असं. कॉम्प्रोमाइज लेवलला नाही गणित चालत. बरोबर आहे. आणि एंटरटेनमेंट इज व्हेरी सिरियस बिझनेस. असा वरवर जाताना करायचं नाही. खरं आहे. कारण आता कल्की बघायला गेलो होतो ना, त्याच्या आधी एक मराठी सिनेमाचा ट्रेलर बघितला. म्हणजे त्या टॉपिकवरती साधारण 20 वर्षांपूर्वी खूप फेमस मूवी येऊन गेलेला आहे मराठीमध्येच. त्याच टॉपिकच्या बेसवरती किंवा त्याच स्टोरी लाईनवरती एक सिनेमा आजही येतोय. आणि हे फक्त त्या बाबतीत नाही आहे, हे बऱ्याचशा फिल्म्समध्ये दिसतं. म्हणजे विषय आहेत. म्हणजे जसं आता एक दुनियादारीचं उदाहरण घेऊयात आपण. दुनियादारी एक कमाल कादंबरी होती, त्याचं एक कमाल अडॉप्शन या फिल्ममध्ये. अडॉप्शन महत्वाचं आहे ना. म्हणजे परत तेच झालं. दुनियादारीचं अडॉप्शन संजय जाधवने ज्या पद्धतीने केलं आहे, इट वॉज जस्ट अमेझिंग. आणि कलाकारांची साठ सगळ्यात महत्वाची. बरोबर. की त्याचं जे कास्टिंग आहे खूप सुंदर आहे. परफेक्ट. हाच मुद्दा होता की आता आपल्याकडे मराठीत तर साहित्य भरपूर लिहिलेलं आहे आणि खूप चांगल्या चांगल्या कमाल पूर्वी मराठी पिक्चरचे रिमेक झालेले आहेत ना इतर भाषांमध्ये. एक्झॅक्टली. आता गंमत अशी की आपण साऊथची फिल्म्स रिमेक करायला, हो आपण आता साऊथ सारखं कॉपी करायला, पण जमत नाहीये कारण का ते कॉम्प्रोमाइज नाही करत. त्यांच्याकडे जेव्हा गाड्या जातात ना, दाखवतात ना, ते 100 एकाच रंगाच्या बोलेरोच असतात 100. बरोबर. आपल्याकडे 4 बोलेरो म्हणजे घाम फुटतो प्रोड्युसरला की अरे बापरे आता खर्च वाढतोय. करेक्ट. आणि पण त्याला तसं सगळं टोटल ॲम्बियन्स असा क्रिएट करायचा असं नाही होणार ना. राईट. ते तसं पाहिजे तर तसं तुम्हाला पैसे पण टाकायला लागतात. ते आहेच. बरोबर आहे. टाकायला जाऊन भांडं लपून नाही चालणार. राईट. आणि मग हे जे आहे अडॉप्शन जर करायचं झालं तर मग काय इथे काय प्रॉब्लेम येतो? कॉपीराईटचा इश्यू की काय? एक कॉपीराईटचा इश्यू आता हा सगळीकडेच आहे जगामध्ये, काही त्याला हे नाही आहे. पण मग राईट्स मिळू शकतात ना, म्हणजे शिरवाडकरांच्या कादंबरीचे राईट्स मिळू शकतात ना. पण ते परत अगेन ना की तुम्ही कशा पद्धतीने अडॉप्ट करताय त्यालाही फार महत्व आहे ना. बरोबर. आणि कसं आहे माहिती आहे का की सुहास शिरोळकरांची किंवा शिरवाडकरांच्या ज्या कादंबऱ्या आहेत तर त्या काळातल्या पिरियड ड्रामा आहे तो. पिरियड त्या काळाच्या म्हणजे समकालीन त्यावेळेला त्या विषयांवर लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. आता बेईमान नावाचं नाटक आहे. ओके. तर त्या काळामध्ये ते नाटक खूप चाललं. ते सतीश सुभाषी होते, मला आता नाही आठवत, पण मोठ्या लोकांनी केलेलं नाटक आहे बेईमान. तर तेव्हाची जी कामगार चळवळ होती, मिल कामगार, जे मुंबईतले मिल कामगार होते त्यांची जी चळवळ होती, तर त्या बेसवर ते नाटक आधारित आहे. अच्छा. बेईमान. तर आता ते नाटक अडॉप्ट करायचं म्हटलं तर लोकांना कनेक्ट नाही होणार. राईट. विषय कनेक्ट आहे. त्या काळी लोकांनी करणं ते हाऊसफुल चालायचं. हाऊसफुल म्हणजे वेड्यासारखी गर्दी असायची.
आत्ता त्याचे परत 25 प्रयोग झाले माझ्या मते. शरद पोंक्षेंनी केलं होतं ते. अच्छा. बॅरिस्टर आणि त्या नटाचं नाव मोठं नट आहे किरण दळवी तुषार दळवी हां तुषार दळवी आणि शरद पोंक्षेंनी केलं. 25 प्रयोग केलं. अप्रतिम अभिनय. मग शरद पोंक्षेंनी अख्खं नाटक खाऊन टाकलं, नो डाऊट खाऊन टाकलं. पण विषय नाही कनेक्ट झाला ना. तो विषय कनेक्ट न झाल्यामुळं गडबड काय झाली की लोक तिथं चुळबुळ व्हायला लागली थोड्या वेळाने. बरोबर. केवळ शरद पोंक्षेंचा उत्तुंग अभिनय होता म्हणून लोकांना 3 तासांनी होल्ड करू शकले. अदरवाईज अवघड होतं त्यांच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तरी. राईट. आता एका लग्नाची गोष्ट काय चालते, कारण आजही ते रिलेव्हंट आहे, घराघरातून चालणाऱ्या गोष्टी आहेत ना. बरोबर. त्यामुळे जुनी नाटक म्हणजे रिव्हील करायला हरकत काही नाहीये, पण ते आता विषय कनेक्ट होत नाहीयेत. कारण का खूप पुढे गेलोय आपण या सगळ्या गोष्टींमध्ये. संप, ते कामगारांचं हे ते सगळ्यातून आपण खूप पुढे गेलोय आता निघून. आता संप झाल्याचं पण आठवत नाहीये. इथल्यात मला 15-20 वर्षापूर्वी टाटाचा एक शेवटचा संप होता, त्याच्यानंतर संपच झाल्याचं मला आठवत नाही. आंदोलनं होतात, संप नाही होत. बरोबर. गेला संप, हा शब्द संपत चाललाय आता. सो द्यात हे रिलेट झालं पाहिजे कुठेतरी. करेक्ट. म्हणून मी म्हटलं ना मगाशी की हे समाज रंजनाच्या आधी समाज प्रबोधनाचं माध्यम आहे एंटरटेनमेंट. बेमान नाटकातून तेच दाखवलं त्याने की तो शेवटी कितीही मोठ्या घरात शिकलेला असला तरी तो एका मिल कामगाराचा मुलगा होता आणि तो उलटलाच त्याच्यावर, मिल मालकावर. ही तेव्हाची एक अंडरकरंट होता ना तो त्या नाटकाचा. बरोबर. असं आहे त्याचं. तेच ते भावनिक साथ किंवा जे कनेक्शन जे आहे ते कुठेतरी आज मिस होत आहे. मग इतर प्रादेशिक भाषांमधले जे सिनेमा बनत आहेत मग त्यांच्याकडे ते विषय आहेत आणि आपल्याकडे ते नाही. ते काढतायत ना शोधून आपल्याकडं म्हणून तर काय व्हायला लागलंय, आता एक ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. एक्झॅक्टली. कारण का लोकांकडं कंटेंटच शिल्लक नाहीच आहे. आणि त्यामुळं ऐतिहासिक कुठला तरी विषय घ्यायचा, त्याची स्टोरी रेडी आहे तुमच्याकडं, त्याचा स्क्रीन प्ले पण रेडी आहे. बरोबर. तुम्हाला फक्त डायलॉग्स द्यायचे. करेक्ट. सोपं काम झालंय. म्हणून ते ऐतिहासिक चित्रपटांची लाट आहे. मराठीतही बघितलं किंवा हिंदीतही बघितलं, दोन्हीकडे तेच चालू आहे. बायोपिकवर चालू आहे. एक्झॅक्टली. कंटेंटच शिल्लक नाही ना. म्हणून तर आता रिमेकच्या साऊथचे विषय घेऊन दणादण रिमेकचं काम सुरू झालंय ना. करेक्ट. पण ते फार काळ चालणार पण नाही ना. बरोबर. ओरिजिनॅलिटी कुठेतरी असली पाहिजे आपल्याकडे. आणि आपल्याकडे आहे खरं, भरपूर आहे, पण त्याला सगळ्याच गोष्टींची साथ लागते. नुसतं कंटेंट असून चालत नाही. त्याला पैसा पाहिजे, त्याला तेवढी क्रिएटिव्ह माइंडची लोक पण पाहिजेत. बरोबर. सगळंच आहे. म्हणजे क्रिएटिव्ह माइंडच्या लोकांना हायर करायचं म्हटलं त्यांना पैसा द्यायला लागतो. करेक्ट. प्रोड्युसरकडे तो नसतो. त्याला 80 लाखात 70 लाखात फिल्म करायची असं नाही होत. असं मग ही जी पॅन इंडियाची जे आहे आपण म्हणतो, जसं आता की समजा काही बेंगाली फिल्म्स आहे त्याही बऱ्यापैकी पॅन इंडिया चालून जातात, काही साऊथ तर बऱ्यापैकी चालतंच आहे सगळीकडे. मग हे आपलं मग मराठी पॅन इंडिया का नाही चालत? म्हणजे एक मला शेवटची आठवते ती सैराटच, का जी कुठेतरी निदान गुजरात, MP, कर्नाटक वगैरेमध्ये बघितली गेली. UP-मध्ये थोडंफार त्याचं हिंदीत डबिंग वगैरे झालं. तोच आहे ना की अप टू द मार्क जाणं फार गरजेचं आहे की जे नाही होते मराठी इंडस्ट्रीमध्ये. ओके. आणि आर्टिस्ट मराठीत थांबत नाही आहेत का, असाही एक काही इश्यू आहे? काय आर्टिस्ट मराठीत थांबत नाही आहेत का? म्हणजे डिरेक्ट बऱ्याच वेळा असं होतं की काही डिरेक्टर आहेत म्हणजे किंवा काही म्युझिशियन आहेत, काही चांगले ॲक्टर आहेत, एका पॉईंट नंतर मराठी फिल्म झाली की त्यानंतर ते हिंदीतच जात आहेत, परत मराठीत येतच नाहीत किंवा दिसतच नाही आहेत काम करताना. कारण त्यांना तो कम्फर्ट झोन इथं मिळत नाही आहे. ओके. म्हणजे ॲज अ कलाकार म्हणून मी सुद्धा आता माझं स्ट्रगल जेव्हा मी सुरू केलं 2009 साली ॲट द एज ऑफ 40, तर मी आधी एक साधारण 1 महिनाभर शांतपणे सगळा विचार केला, एक रूपरेखा मांडली माझ्या स्ट्रगलची. आणि मग मी असं ठरवलं की मी आधी हिंदीतच स्ट्रगल करेन, मी मराठीत नाही करणार. अच्छा. पण काय म्हणजे याच्यामागे कारण काय? कारण असं आहे की मी प्रयत्न केला तेव्हा मराठी ती सिरियलसाठी, कारण सुरुवात म्हटलं सिरियलमध्ये करून ॲटलिस्ट इन्कम सोर्स तरी चालेल इमिजिएट. बरोबर. म्हणून मी पुण्यातले काही कलाकार आहेत की मुंबईत सेट झाले होते वगैरे, त्यांना जाऊन भेटलो की म्हणलं अरे असं आहे मला पण, आम्ही एकत्र काम केलेलं तिकडं. ते नाही अरे मित्रा सांगू तुला काही, नक्की सांगेन वगैरे असं बसू बोलू. हां, मग ते नंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे काही पण पटकन लक्षात आलं, हे माझं नशीब, मी त्यात अडकून नाही पडलो की आम्हाला मदत करेल म्हणून. मी पटकन तिथनं बाजूला झालं, म्हणलं नाही रे एकला चलो रे, आपलं हेच करू शकतो आपण. मग मी हिंदीमध्ये ट्राय सुरू केला. हिंदीमध्ये स्ट्रगल करताना मी मुंबईत 15-20 दिवस जाऊन राहिलो आणि लक्षात आलं की आपण क्राईम पेट्रोलसाठी स्ट्रगल करू, कारण क्राईम पेट्रोल तेव्हा खूपच व्ह्युअरशिप प्रचंड प्रमाणात अजूनही आहे त्याला, पण तेव्हा पीकला होता अगदी क्राईम पेट्रोल.
आणि म्हणलं इथून आपल्याला आपली पर्सनॅलिटी एकतर इन्स्पेक्टरसारखी आणि आपण करू शकतो. तर मग मी गेलो तिथं त्यांच्या ऑफिसात. ते म्हणले इथं नाही, चिंचोटी बंदर रोडला आहे मालाडला त्यांचं कास्टिंगचं ऑफिस. मग तिकडं गेलो. मग तिकडं बघून त्यांनी मला दिलं स्क्रिप्ट वगैरे. मला बघून ऑडिशन झाली, 1 झाली, 2 झाली, अशा 28 वेळा ऑडिशन झाल्या. ओके. आणि मला ते परवडायचं नाही. पुण्यावरनं मुंबईला जाणं सुद्धा मला परवडायचं नाही. मी तेव्हा रेल्वेने प्रवास करायचो. 60 का 65 रुपये काहीतरी तिकीट होतं रेल्वेचं. पण ते सुद्धा मला जड असायचे त्या क्षणी. खूपच अडचणीत होतो मी. पण मी काहीतरी करून मॅनेज करून जात होतो. आणि 29 वेळा जेव्हा कॉल आला तेव्हा मी म्हटलं की नाही बाबा आता मी नाही येणार. ऑब्विसली 28 वेळा. तर तो म्हटलं क्या हुआ सर. म्हटलं भाई 28 ऑडिशन आपके पास है और आपको अगर नहीं समझ में आ रहा है कि एक्टर कैसा है, इसमें 2 चीज़ें हो सकती है. एक तो मैं डम हूँ बहुत ही बुरी तरह से, नहीं तो आपका कास्टिंग डायरेक्टर डम है. आपका कास्टिंग डायरेक्टर तो डम नहीं हो सकता क्योंकि इतने सालों से वो शो रन कर रहा है एज अ कास्टिंग डायरेक्टर. तो इसका मतलब मेरे में कुछ खामियां हैं, तो मैं नहीं आऊँगा. तो मैंने सर नहीं आप गुस्सा करें, मैं बहुत विनम्रता के साथ आपको बोल रहा हूँ कि मैं इसके आगे ऑडिशन नहीं करूँगा. मग मी नाही म्हणून सांगितलं. तेव्हा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नोची पॉवर वापरली. ओके. ती लोकांना कळत नाही की नोची पॉवर काय असते. एक्झॅक्ट. तर मी यूज केली ती आणि ती ठरवून यूज केली. आणि 15 दिवसांनी त्यांचा कॉल आला. तर त्यांनी कॉल केला तर म्हणलं सर ऑडिशन के लिए कॉल नहीं किया, यू आर शॉर्ट लिस्टेड, लेकिन आप मेन PI के लिए नहीं बट कमिश्नर के लिए शॉर्ट लिस्टेड. ओके. म्हटलं ठीक आहे ना. सुरुवात झाली आणि मग तो सुरू झालं ते झालंच. मग इतकं क्राईम पेट्रोल की मला आठवत नाहीत मी किती क्राईम पेट्रोलचे एपिसोड केले. करेक्ट. ते सावधान इंडिया केलं, मग ते CID करत होतो हे आलं. पण त्यांनी काय झालं एक पॅन इंडिया फेम मिळाला. हिंदी इंडस्ट्रीतली खूप लोक क्राईम पेट्रोल बघतात हे मला नंतर लक्षात आलं. ओके. आणि मग त्याच्यामुळे मला हिंदी इंडस्ट्रीमध्ये एक बारीकसा प्रवेश मिळाला. हळूहळू मग छोटी छोटी कामं मिळायला लागली फिल्म्समध्ये. मग काही सिरियल्समध्ये पण छोटी छोटी कामं केली मी एवढे. पण त्या ह्याने काय झालं मी हिंदीमध्ये जास्त रमलो, पटकन रुळून गेलो तिकडं. आणि मग ते सुरू आलं आणि मग नंतर मी मराठीत स्ट्रगल चालू केला. ओके. आणि मग माझ्याविषयी अफवा उठली की शिवराज आता परवडणार आहे कारण का हिंदीमध्ये काम करतो तो आपल्या प्रोफेशनल. मग शेवटी मला मार्केटिंग करायला लागलं की अरे करू शकतो मी करू शकतो, तुम्ही मला अप्रोच करा. राईट. आता होतात लोक अप्रोच आणि करतो, मजा येते. अरे वा, चांगलं आहे. पण मग असा उलटा प्रवास आहे माझा. म्हणजे जनरली मराठीतून हिंदीत आता तुम्ही हिंदीतून मराठीत. गुड. आणि ॲक्च्युली आता हे जे स्ट्रगलिंग पिरियड जो असतो हा म्हणजे जेवढे माझ्या आजूबाजूचे ॲक्टर मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, मानसिकदृष्ट्या खूप अवघड येते. म्हणजे फायनान्शियली गणित तुम्ही कसे तरी हँडल कराल, तुम्ही स्वतःचं फिजिकल वर्क जे काय ॲक्टिंगवरती काम करायचं ते तुम्ही करत राहात, पण मेंटली ते खूप चॅलेंजिंग आहे. मग त्या पिरियडमध्ये तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं? खरं सांगायचं तर या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये ना सेल्फ मोटिवेशन हे खूप गरजेचं आहे. की मी डिमोटिवेट झालो आणि मला कोणतरी मित्रांनी मोटिवेट करते आणि मी मोटिवेट झालो. तो गेला तर त्याचा डोस उतरला, बरोबर, मग परत मित्र शोधायचा का? करेक्ट. एव्हरी टाइम यू कॅन डू दॅट. नाही, आणि मित्र पण कंटाळतात शेवटी ना. राईट. मग किती जवळचे असो मित्र म्हणा की नातेवाईक म्हणा, भाऊ बहीण, सगळेच कंटाळतात. बरोबर. तर तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि सेल्फ मोटिवेशनमध्ये तुम्हाला एक ना वेगळ्याच पद्धतीची ऊर्जा पण मिळते. तुम्हाला हे जर करायचं असेल तर तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तेवढी ताकद पाहिजे सस्टेन करण्याची. आणि शो मस्ट गो ऑन. म्हणजे तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे ह्याच्याविषयी काय नाही, तर काम तर काम करत राहायचं आहे, उभं राहायचं आहे तिथं. तर तिथं तुम्हाला काय पर्याय नाही आहे. एक्झॅक्टली. आणि एक मारवाडी हे नियम आहे धंद्याचा. कुठलाही मारवाडी ना आपण बघतो की कुठेतरी एका डोंगराच्या कुशीत कुठली तरी एखादी स्कीम चालू झालेली असते. पहिल्यांदा तिथल्या दुकानांचं बुकिंग मारवाडी माणूस करेल. बनिया तो तिथं त्याचं किराणा मालाचं दुकान टाकेल. काही नसतं त्या बिल्डिंगमधले हार्डली काय 10-12 फ्लॅटचं गिराईक त्याच्याकडे असतं, पण तो त्याच्यावर आहे. त्यांचं गणित असं आहे, त्यांचा नियम असा आहे की कुठलाही बिझनेस तुम्ही 1000 दिवस 1000 दिवस म्हणजे साधारण 3 वर्ष, बरोबर, 1000 दिवस तन मन धन जर लावून तुम्ही केलात तर त्याच्यात तुम्हाला सक्सेस मिळतो आणि तो मिळतो. ओके. आपल्याकडं तो वेळ देण्याची लोकांकडं कपॅसिटीच नसते किंवा इच्छाही नसते. त्यांना एक्झॅक्टली एका रात्रीत सगळं हवं असं की मला हे पटकन करायचं, मला हे असं झालं पाहिजे. बरोबर. पेशन्सच संपत. किंवा मी असे अनेक मराठी कलाकार बघितले की कुठंतरी एका मराठी पिक्चरमध्ये काम केलंय, 1-2 सीन केले वगैरे आणि त्यात अडकले ते.
ओके. मग त्यांना म्हणजे मी भारी म्हणजे त्याला आपण म्हणतो अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं. हां. तर ते इमिजिएट त्यांचे स्टारडम चालू होतात. ओके. नाही चालत आता नाही चालत, आता उभं करत नाहीत लोक, माहिती का. माहिती एवढं मी काम करून सुद्धा ना, की तुम्ही फक्त एक ॲक्टर असून चालत नाही, तुम्ही एक चांगलं व्यवस्थित कोऑर्डिनेटर असला पाहिजे, तुम्ही लोकांशी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, तुम्हाला शांतपणे राहिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा सेटवर काय होतं की हवी ती गोष्ट पटकन मिळत नाही किंवा हे होत नाही. बरोबर. तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे, डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजेत, तोंडात साखर ठेवता आली पाहिजेत, आणि जे काय आहे ते सगळं ॲडजस्ट करून तुम्हाला उत्तम अभिनय पण करता आला पाहिजे. राईट. आणि हे सोपं नाही आहे. बरोबर. नाही, कधी कधी होतं की जरा अतिरेक झाला तर कधी कधी आवाज वाढवायला पण लागतो, त्याला काय पर्याय नसतो. खरं. पण ते सामदाम दंडभेद ह्या सगळ्या तत्वांवरती गणित आहेत. आणि काम तुम्ही म्हणून म्हणलं की नुसतं चांगलं अभिनेते असून उपयोग नाही, तुमच्याकडे बऱ्याच क्वालिटी पाहिजेत. करेक्ट. तुम्ही चांगले नेटवर्किंग करणारे पाहिजेत, तुम्हाला जमलं पाहिजेत, असं समोरच्याला वाटलं पण नाही पाहिजे की हा माणूस माझ्या मागला आलाय, पण त्याच्या टचमध्ये पण राहता आलं पाहिजे. खूप गोष्टी आहेत. बरोबर. इट्स अ स्मार्ट वर्क. एक्झॅक्टली. आता एक शेवटचा प्रश्न, की जे न्यूकमर आहेत किंवा ज्यांना ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही एक मेसेज. न्यूकमरसाठी म्हणजे माझा त्या सगळ्यांनाच एक प्रश्न आहे किंवा त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा की ते खरंच ॲक्टर आहेत का. ओके. तो फेम दिसतोय किंवा पडद्यावर दिसत आहेत, मग ह्याच्याबरोबर लोक सेल्फी काढतायत, त्याच्या भोवती घोळका होतोय, हा आला की लोक त्याच्याकडे वळून वळून बघतायत, हे होत आहेत. ह्याच्यापेक्षा तुम्ही ॲक्टर आहात का. त्या फेमच्या मागं धावण्यात काही पॉईंट नाही, कारण नाही मिळणार, तो कधीच नाही मिळणार. तुम्ही आधी एक उत्तम ॲक्टर असणं गरजेचं आहे. आणि ते आपण म्हणतो ना की हा हाडाचा कलाकार आहे. हो. ही इज अ बॉर्न ॲक्टर. राईट. आणि ॲक्टर हा बॉर्नच असावा लागतो, तो तयार नाही होत. जसं खाणीतून हिराच बाहेर निघतो, त्याला फक्त नंतर पैलू द्यायला लागतात तुम्हाला. खरं. त्याला तासून पैलू दिला तो चमकायला लागतो. बरोबर. पण हिरा असला पाहिजे ना. खाणीबरोबर हिऱ्याबरोबर कोळसा पण मिळतो, गारगोटी पण मिळते. त्यांना कितीही तासलं तर ते पैलू कधीच पडणार नाही पडणार. सो तुम्ही आधी स्वतःला प्रश्न विचारा की मी बॉर्न ॲक्टर किंवा मी ॲक्टर आहे का. कुठेतरी गॅदरिंगमध्ये छोटंसं काम केलं आणि घरामध्ये गेट टुगेदरला काहीतरी कॉमेडी करून लोकांना हसवलं आणि दिसायला छान आहात, म्हणजे तुम्ही ॲक्टर आहात असं नाही होत. राईट. लोक या गैरसमजात राहतात. मग माझ्याकडे एक मुलगा आला होता की मी गॅदरिंगमध्ये काम केलं, कॉलेजच्या हे केलं, मी ह्याव केलं त्याव केलं. अरे म्हणलं बरं, माझ्या मित्राचा मित्र होता, तर तो बरेच दिवस मागला की यार त्याला एकदा भेट ना तू. म्हणलं बरं घेऊन ये. त्याशी बोललो रे, तर तो माझ्याशी बोलताना सुद्धा डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हता. ओके. हा कॉन्फिडन्स पाहिजे, कळतो ना समोरचा माणूस. मग मी त्याला एक मोनोलॉग लिहून दिला, घाशीराम कोतवाल, मी जे घाशीराम कोतवाल करायचं, हा आऊंगा पुणे में आऊंगा बताऊंगा मेरा रहेगा पडेगा महंगा. त्याला म्हटलं कागद पेन घे आणि बस. साधारण 2.5 ते 3 मिनिटाचा मोनोलॉग आहे, मोठा आहे, म्हणजे जवळपास पाऊंड पेज तो हे होतो. ते लिहून घेतलं. म्हटलं तुझ्याकडं पुढचा अर्धा तास आहे, मला हे पाठ करून विथ इमोशन्स म्हणून दाखवायचं. असं म्हणून मी आणि माझा मित्र त्या हॉटेलमधून बाहेर गेलो आणि आम्ही बाहेर गप्पा मारत वगैरे आलो. 1 तास झाला तरी जाऊन त्यांनी मग बोलवलं नाही आम्हाला. मग आम्हीच गेलो, काय आलं नाही सर, हो ते झालंच म्हणजे म्हणून तर दाखव. पहिल्या दुसऱ्या लाईनमध्येच बोंबलला ना तो, पंबलला. मग त्याला नुसतं हे पाठांतर नाही झालं तर तो इमोशन्स कधी टाकणार. तोंडात शब्दच नाही बसले तर ते इमोशन्स कधी. पाठांतर खूप महत्त्वाचं असतं. मग तिथं त्याची ती भावना मोडली की मी ॲक्टर, मला व्हायचं आहे. वाचला म्हणजे तो. करेक्ट. खरं वाचला. नाहीतर काय होतं माहिती आहे का की कुणीतरी त्यांना मग उगाच फुगवतं आणि ते वेळेसारखी वेळ वाया घालवतात. नाही, बऱ्यापैकी हे दिसतात असे जास्त दिसतात. आणि मग ते फ्रस्ट्रेशन जे असतं ना, ते तुमच्या जे चालू असतं काम, काहीतरी नोकरी करत असतं त्यात सुद्धा ते फ्रस्ट्रेशन यायला लागतं आणि सगळंच गणित बिघडतात. बरोबर. प्रत्येक जण ॲक्टरच म्हणून झाला पाहिजे असं काही नाही ना. आणि गंमत अशी की जसं इंजिनियरला कोर्स आहे, जसं डॉक्टरला कोर्स आहे किंवा वकिलाला एक कोर्स आहे, तसं ह्याला ॲक्टिंगला कोर्स नाही येत ना. ते आहेत ते मी बिलीव्ह नाही करत. टेक्निकल तुम्ही गोष्टी सांगू शकता, शिकू शकता, पण तुम्ही बॉर्न असलं पाहिजे ना, स्पार्क आतच असला पाहिजे ना. करेक्ट. कारण का शेवटी कसं आहे, ॲक्टर जो आहे तो ना इमोशन्स बरोबर खेळत असतो. बरोबर. आता मी एखादं कॅरेक्टर होतं, तुम्ही त्या कॅरेक्टरचे इमोशन परकाया प्रवेश असो. मी जेव्हा सेटवर असतो, जेव्हा मी ते कपडे घालतो, माझा मेकअप होतो, तर तेव्हा मी शिवराज वाळवेकर हा 10% असतो, 90% ते कॅरेक्टर असतं. बरोबर.
कारण का मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो, मी स्वतःला इन्व्हॉल्व्ह ठेवतो रादर. मग माझं विचार, माझं बोलण्याची पद्धत, माझं बघण्याची पद्धत, ह्या सगळ्याच गोष्टी मी त्या कॅरेक्टरसारख्या करायला लागतो. कारण का मला त्यात गुंतून राहायचं आहे. सो दॅट ह्या इमोशन्सचा हा जो खेळ आहे ना, हा खूप अवघड आहे आणि तो ऐरेगरेचं काम नाही आहे. बरोबर, ज्याला जमलं त्याला जमलं सगळं. एक्झॅक्टली. सो थँक्यू शिवराज सर, तुम्ही आले आणि आज आपण खूप चांगल्या गप्पा मारल्या. आय होप बऱ्याचशा न्यू कमर्सला आणि जे आता ऑलरेडी स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहे. मी तेच सांगितलं ना की आधी त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारा की ते ॲक्टर आहेत का. राईट. आणि त्यांना जर असं वाटत असेल ॲक्टर आहेत तर त्यांनी एकदा चेक करावं स्वतःला. जसं आपण ब्लड टेस्ट करतो कावीळ आहे की नाही वगैरे, बरोबर, तसं एकदा स्वतःला कुठे जाऊन चेक करावं. करेक्ट. आणि मग उतरावं पाण्यात. असं कोणीतरी सांगते तू छान आहे दिसायला जा हिरो पण, तसे येतातही नाही असं नाही, दिसण्याच्या ह्याच्यावर येतात, पण ते फार काळ चालत पण नाही. खरं आहे. आपण कित्येक सिरियलचे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेस बघतो, ती सिरियल संपल्यावर ते दिसतही नाहीत. बरोबर आहे, गायब झालेले असतात. एक्झॅक्टली. आणि हे प्रमाण आता वाढत चाललंय. जसं आपण म्हणतो की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग, तसाच प्रकार इकडेही होत चाललेला आहे. आणि मग फ्रस्ट्रेशन येतं. एक सिरियल मिळते, त्या सिरियलमुळे एवढा अचानक रात्रीतून फेम मिळतो ना, आणि नंतर कुत्र विचारत नाही. बरोबर. बघत डील करणं वेगळंच सायकोलॉजी, ते सगळं ट्रीट करायला लागतं ना. करेक्ट. जमिनीवर पाय ठेवावे लागतात. इथं जमिनीवरची पाय तुम्ही एकदा काढलात की संपलं. झाड किती उंच वाढलं तर ते मूळ सोडतं का? नाही सोडत. बरोबर. ज्या क्षणी ते मुळं कमकुवत व्हायला ते झाड कोलमडून पडतं. करेक्ट. डाऊन टू द अर्थ असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यात खूप लोक वाया गेलेत, संपली आहेत ह्याच गोष्टींमुळे, टँट्रम्समुळे खूप झालेले आहेत. मलाही म्हणतात की तू काय हिंडत असो इकडं आरामात वगैरे. म्हटलं काय फरक पडतो मला, ते माझं प्रोफेशन आहे, माझं पर्सनल लाईफ आहे. बरोबर आहे. मी असंच हिंडत नाही, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. भेटूयात आपण पुन्हा एकदा. धन्यवाद.